नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे गणित. गणितामधील आपला जो भाग 2 आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत आणि त्यातील पहिलं जे प्रकरण आहे ते आहे भूमितीतील मूलभूत संबोध. हा जो पाठ आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, भूमितीतील मूलभूत संबोध हा जो पाठ आहे तो आपण अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे यांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला मग मुलांना, आपण त्याचा जो अभ्यास आहे तो करायला सुरुवात करूया. बघा, प्रस्तावनेमध्ये म्हणजे या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण इथे थोडक्यात सांगणार आहोत. तर बघा, या पाठामध्ये आपण बिंदू, रेषा, प्रतल म्हणजेच काय, त्यांचे निर्देशक व अंतर, तसेच रेषाखंड, रेषाकिरण व त्यांची एकरूपता आणि गुणधर्म इत्यादींचा काय करणार आहोत तर सविस्तर अभ्यास करून घेणार आहोत. मग त्यांची एकरूपता आणि गुणधर्म इत्यादींचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. तसेच सशर्त विधाने, त्यांचा व्यत्यास आणि सिद्धांतता यांचा सुद्धा आपण काय करणार आहोत तर या पाठामध्ये सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. मग त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण पुढील प्रमाणे घेऊयात. तर आपला जो पहिलाच पाठ आहे भूमितीतील मूलभूत संबोध, यामध्ये आपण भूमिती म्हणजे काय हे सर्वात आधी जाणून घेणार आहोत. तर बघा, भूमिती या नावावरूनच त्या शास्त्राचा उगम समजतो. भूमिती या नावावरूनच काय समजतं की त्या शास्त्राचा जो उगम आहे तो आपल्याला इथे समजून येतो. भू म्हणजे काय तर भू म्हणजे जमीन, आणि मिती म्हणजे काय तर मिती म्हणजे मापन. जसे की भूमिती हा विषय म्हणजेच भू म्हणजे मापन आणि भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. तर भूमिती या शब्दावरून आपल्याला जमिनीचे मापन हे समजून येते. आता बघा, भूमिती म्हणजे काय याची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, ते आपण इथे समजून घेतलेली आहे. मग यावरून जमिनी मोजण्याच्या गरजेतून हा विषय जो आहे तो निर्माण झाला आहे. मग हा जो विषय आहे तो जमिनी मोजण्यातून काय झालेला आहे तर सुरुवात त्याची झालेली आहे. मग प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे काय होते तर सखोल ज्ञान हे होते. कुणाला तर प्राचीन भारतीयांना. मग वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचा काय करत होते तर उपयोग करत होते. मग दोरीच्या सहाय्याने मापन कसे करावे व विविध आकार तयार करावेत यांचा उल्लेख शुल्क सूत्रामध्ये त्यांनी केलेला आहे. आता इथे हे जे आपल्याला शास्त्रज्ञ दिसत आहे ते कुठले आहेत तर भारतीयच आहे. मग नंतरच्या काळात हे जे आहेत आर्यभट्ट आहेत, वराहमिहिर आहे, ब्रह्मगुप्त आहेत, भास्कराचार्य इत्यादी जे गणिततज्ञ आहेत, या विषयात मोलाची भर जे आहे या शास्त्रज्ञांनी घातलेली आहे. म्हणजे हे कुठले शास्त्रज्ञ आहेत तर आपल्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी गणित या विषयामध्ये अगदी मोलाची कामगिरी केलेली आहे. आता आपण भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजेच काय तर बिंदू, रेषा आणि प्रतल हे जे पॉइंट आहे ते आपण, हे जे घटक आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांना, भूमितीतील मूलभूत संबोध, रेषा, प्रतल आणि बिंदू हे जे घटक आहे ते आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत. बघा, रेषा व प्रतल हे बिंदूचे काय आहेत संच आहेत, आणि रेषा व प्रतल हे बिंदूचे संच असेल तर रेषा म्हणजे सरळ रेषा असते, हे आपल्याला माहीत आहे. तर बघा, रेषा म्हणजेच सरळ रेषा असते हे आपल्याला लक्षात आहे. रेषा म्हणजे काय तर एक सरळ रेषा जी काढली जाते त्यालाच काय म्हटलं जातं तर रेषा असे म्हटलं जातं. रेषा म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. जे आपण इथे रेषा काढतो त्यालाच म्हणतात रेषा. आता इथे आपण काय शिकणार आहोत तर बिंदूचे निर्देशक व अंतर हे आपण इथे पाहणार आहोत. बिंदूचे निर्देशक व अंतर. बघा, त्यासाठी आपल्याला खालील संख्या रेषा जे आहे ते आपण इथे घेतलेले आहे आणि त्या रेषेवर आपण काही बिंदू दिलेले आहे, काही डॉट दिलेले आहे. बघा, ABCODE हे काय आहे त्यावरचे डॉट आहे आणि त्या संख्या रेषेवर आपण संख्या देखील घेतलेली आहे. बघा, इथे D हा बिंदू जो आहे तो
रेषेवरील 1 ही संख्या दाखवतो, म्हणजे 1 ही जी संख्या आहे ती बिंदू D चा निर्देशक आहे असे आपल्याला म्हणता येईल. मग D बिंदूपासून E बिंदू हा 2 एकक अंतरावर आहे, म्हणजेच E व D बिंदू मधील अंतर हे किती असणार आहे, तर 2 असणार आहे. मग संख्या रेषेवर A व B बिंदू मधील अंतर ही किती असणार आहे, तर 2 असणार आहे. मग बिंदू E व D मधील अंतर हे 3 वजा 1 म्हणजेच 2 आहे. आणि बिंदू E व D यामधील अंतर हे D म्हणजे काय, तर डॉट म्हणजेच बिंदू E आणि D असे आपण दर्शवतो. मग हे अंतर म्हणजेच लांबी ED ही काय आहे, तर रेघ ED चे काय असणार आहे, लांबी असणार आहे, जे आपण या संख्या रेषेवरून पाहू शकतो. तर आता इथे आपल्याला डॉट म्हणजेच बिंदू ED बरोबर 3 वजा 1 बरोबर किती, तर 2. मग लांबी ED बरोबर काय असणार आहे, तर लांबी ED बरोबर 2 असणार आहे. म्हणून डॉट ED बरोबर लांबी ED बरोबर किती, तर 2. मग इथे आपण डॉट तसेच डॉट DE बरोबर किती आहे, तर 2 असणार आहे. मग इथे डॉट CD म्हणजेच किती, 1 वजा कंसामध्ये वजा 2 आपण घेतलेले आहे. तर बरोबर 1 अधिक 2 बरोबर किती असणार आहे, 3 असणार आहे. म्हणजेच डॉट CD बरोबर लांबी CD बरोबर किती, तर 3 घेतलेले आपण आहे. मग इथे डॉट CD बरोबर लांबी CD बरोबर 3, तसेच डॉट DC बरोबर किती असणार आहे, तर ते देखील 3 असणार आहे. म्हणून डॉट AB काढू व A चा जो निर्देशक आहे -5 आहे आणि B चा जो निर्देशक आहे तो किती असणार आहे, -3 हा असणार आहे. आणि -3 हे -5 पेक्षा कसे आहेत, तर मोठे आहेत. म्हणून आपण इथे डॉट AB बरोबर -3 वजा कंसामध्ये -5 बरोबर -3 अधिक 5 किती झालेले आहे, तर वजाचं चिन्ह आधी आहे म्हणून 5 मधून 3 आपण मायनस केलेले आहे, उरलेले आहे 2. तर 2 भिन्न बिंदू मधील अंतर ही धन संख्या असते आणि PQ एकच बिंदू असेल तर डॉट PQ बरोबर 0 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. PQ बरोबर किती, तर 0 असणार आहे. मग आता आपण काय लक्षात ठेवायचं आहे बघा, 2 बिंदू मधील अंतर हे त्यांच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशांक जो आहे तो आपल्याला वजा करायचा आहे. मोठ्या संख्येतून थोडक्यात लहान संख्या वजा करायची आहे. मग कोणत्याही 2 बिंदू मधील अंतर ही ऋणोत्तर वास्तव संख्या असते. कशा असते, ऋणोत्तर वास्तव संख्या. आता दरम्यानता काय बघणार आहोत बघा. जर PQR हे एक रेषीय भिन्न बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे 3 शक्यता ज्या आहे त्या संभवतात. हे आहे PQR म्हणजेच बिंदू Q हा P आणि R यांच्या दरम्यान आहे. Q हा जो आहे P आणि R च्या दरम्यान आहे. आणि बघा PQ च्या दरम्यान काय असणार आहे, तर R असणार आहे. आणि RQ च्या दरम्यान कुठला आहे, तर RQ च्या दरम्यान जो आहे तो काय असणार आहे, P असणार आहे. म्हणून जर डॉट PQ अधिक डॉट QR बरोबर डॉट PR अशा पद्धतीने असेल. हे आपण ह्या संख्या रेषेवरून अभ्यासलेलं आहे. जर Q हा बिंदू Q आणि P च्या दरम्यान आहे असे आपण म्हणतो तर ही दरम्यानता P वजा Q वजा R अशी आपल्याला दर्शवता येते. आता इथे ही जी रेष दिलेली आहे BAC त्याचं संख्या देखील दिलेली आहे कुठली, तर 5C. म्हणजेच एका संख्या रेषेवर AB आणि C हे बिंदू असे आहेत की डॉट काय आहे, तर AB बरोबर किती आहे, 5 आहे. आणि डॉट BC बरोबर किती आहे बघा, तर BCचं जे माप आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून डॉट AC बरोबर 6. तर त्यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान असेल, तर बघा इथे AB आणि C यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान असणार हे आपण खालीलप्रमाणे ठरवता येईल. तर आपल्याला माहिती आहे A हा बिंदू जो आहे BC च्या दरम्यान आहे. म्हणून डॉट BC बरोबर काय आहे, 11 आहे. हे समीकरण 1 आपण घेतलेलं आहे. मग डॉट AB अधिक डॉट BC बरोबर 5 अधिक 6 बरोबर किती, 11. हे 2 आपण घेतलेलं आहे. मग इथे डॉट BC बरोबर डॉट AB अधिक डॉट AC हे काय आहे, पहिलं आणि दुसरं समीकरण आहे. मग यावरूनच आपण काय ठरवलेलं आहे बघा, तर यावरून आपण काय घेतलेलं आहे की
बिंदू ए हा बिंदू बी व बिंदू सी च्या दरम्यान आहे. बिंदू ए जो आहे तो बिंदू बी आणि सी च्या काय आहे तर दरम्यान आहे. जे आपल्याला ज्या रेषा आपण दिलेली आहे त्या रेषेवरून आपल्याला इथे निदर्शनास येत आहे. आणि आता एक उदाहरण पुढचं आपण घेतलेलं आहे की एका संख्या रेषेवरील ए बिंदूचा निर्देशांक किती आहे 5 आहे. मग इथे आपण एक संख्या रेषा घेतलेली आहे आणि त्याचा निर्देशांक देखील लिहिलेला आहे TAD हे त्याचे निर्देशांक आपण लिहिलेले आहे आणि संख्या देखील त्यावरती आपण घेतलेली आहे. म्हणून संख्या रेषेवर ए पासून 13 अंतरावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे ए च्या डावीकडे T व उजवीकडे D असे 2 बिंदू आपण घेतलेले आहेत. म्हणून बिंदू ए डावीकडील बिंदू T चा निर्देशांक 5 वजा 13 बरोबर किती तर 5 वजा 13 बरोबर वजा 8 असेल. म्हणून बिंदू ए च्या उजवीकडील बिंदू डी चा निर्देशांक 5 अधिक 13 बरोबर किती असणार आहे 18 असेल. मग बिंदू ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशांक वजा 8 आणि 18 हे असणार आहे. बघा 8 आणि 18 हे असणार आहे. मग बघा डॉट AD बरोबर डॉट AT बरोबर किती असणार आहे तर बरोबर असणार आहे 13. आता बिंदू ए चा जो निर्देशांक आहे x आणि बिंदू बी चा निर्देशांक y आहे. तर खालील बाबी म्हणजे डॉट AB आपल्याला काढायचा आहे. तर तो बघा आपण काढलेला आहे x बरोबर 1 आणि y बरोबर घेतलेला आहे पण 7. मग x बरोबर 1 y बरोबर 7 हे याचे आपण उकल करून घेतलेले आहे. बिंदू ए चा निर्देशांक आहे x बरोबर 1 आणि बिंदू बी चा जो निर्देशांक आहे तो आहे y बरोबर 7. मग हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून 1 हा 7 पेक्षा कसा आहे लहान आहे. म्हणून डॉट AB बरोबर 7 वजा 1 बरोबर किती आलेला आहे 6 आलेला आहे. मग उदाहरण जे दुसरं आहे ते आहे x बरोबर 6 आणि y बरोबर वजा 2. याचे उकल जे आहे ते आपण करून घेतलेले आहे. बघा x बरोबर 6 आणि y बरोबर वजा 2. मग बिंदू ए चा निर्देशांक x बरोबर किती असणार आहे 6 आणि बिंदू बी चा निर्देशांक y बरोबर किती असणार आहे तर वजा 2 हा त्याचा निर्देशांक असणार आहे. म्हणून 6 हे वजा 2 पेक्षा कसे आहेत मोठे आहेत. म्हणून डॉट AB बरोबर 6 वजा कंसामध्ये वजा 2 बरोबर किती 6 अधिक 8. 6 अधिक 8 बरोबर किती झाले 6 आणि 2 झालेले आहेत 8. तर 8 हे आपलं काय आलेलं आहे डॉट AB चं अंतर आलेलं आहे. आणि आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे. बघा तर XYZ हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणजेच डॉट XY बरोबर 17 डॉट YZ बरोबर 8 तर डॉट XZ हे आपल्याला काढायचं आहे. मग डॉट XY बरोबर किती असणार आहे बघा XYZ आणि YZ ची किंमत दिलेली आहे डॉट YZ आणि इथे आपल्याला सांगितलेलं आहे की XZ याचे जे माप आहे ते आपल्याला दिलेले आहे. बघा XY चं दिलेलं आहे 17 आणि YZ चं दिलेलं आहे 8. म्हणून डॉट XY बरोबर 17 आणि डॉट YZ बरोबर किती तर 8 हे आपल्याला दिलेलं आहे. मग डॉट XZ बरोबर काढायचं आहे म्हणून डॉट XZ बरोबर किती डॉट XY अधिक डॉट YZ. आता आपण त्याच्यामध्ये किमती टाकलेल्या आहे बघा 17 अधिक 8 आणि 17 आणि 8 किती झालेले आहे तर 25 झालेले आहे. म्हणजेच आपल्याला डॉट XZ ची जी किंमत आहे ती मिळालेली आहे. आता म्हणजेच आपल्याला 17 अधिक 8 बरोबर किती 25 म्हणजे इथे डॉट XZ ची जी किंमत आहे XZ ची किंमत 25 ही आपल्याला मिळालेली आहे. पुढचं उदाहरण आपण घेणार आहोत. तर आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे की इयत्ता 9वीच्या पहिल्या भागामध्ये आपण संच हे जे प्रकरण आहे ते शिकलेलो आहोत. मग त्याच्यामध्ये संयोग संच छेद संच यांचा अभ्यास जो आहे तो आपण संच या प्रकरणामध्ये केलेला आहे. मग त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला रेषाखंड किरण रेषा यांचं वर्णन बिंदू संच रूपात आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. बघा तो जो वापर आहे तो आपण पुढील प्रमाणे करून घेतलेला आहे. रेषाखंड हे संच या प्रकरणामध्ये आपण शिकलो होतो. पुन्हा आपण ते इथे अभ्यासणार आहोत. बघा बिंदू ए बिंदू बी आणि 2 बिंदूच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे काय आहे रेषाखंड AB हा आहे. बघा हा रेषाखंड AB हा काय आहे एक संयोग संच आहे.
आता ए बी जो आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. हा संयोग संच रेख ए बी हा आपल्याला इथे दिलेला आहे. ए बी हा काय आहे, अंतबिंदू आहे. बघा याच्या बाहेर ही रेषा काढता येत नाही आणि याच्या ही नाही, म्हणून ए बी हे अंतबिंदू आहेत. रेषाखंडाच्या अंतबिंदूमधील अंतराला काय म्हणतात, रेषाखंडाची लांबी असे म्हणतात. म्हणून लांबी ए बी बरोबर डॉट काय होणार आहे, ए बी होणार आहे. मग किरण जे आहे, किरण आपण आता बघणार आहोत. बघा रेखा ए बी वरील बिंदू आणि ए बी पी असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय. मग बघा ही किरण काढलेला आहे. मग इथे आपण पाहू शकतो हा किरण काढलेला आहे. ए बी पी हा आपला काय आहे, तर किरण जो आहे तो आपण इथे काढलेला आहे. हा झालेला आहे किरण ए बी. मग पुढचा जो पॉइंट आहे तो आहे रेषा म्हणजेच लाईन. ती जी रेषा आहे किरण ए बी बिंदूच्या आणि त्यांच्या विरुद्ध किरणांचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी हा बिंदू संच आहे. आता रेख ए बीचा बिंदू संच हा रेषा ए बीच्या बिंदू संचाचा काय असतो, तर तो उपसंच असतो. म्हणून एकरूप रेषाखंड जे आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर एकरूप रेषाखंड जो आहे, जर दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड कसे असतात, एकरूप असतात. बघा इथे रेषाखंड दिलेला आहे, लांबी ए बी आणि लांबी सी डी आणि रेखा ए बी एकरूप रेख कसे असणार आहे, सी डी, त्यांची लांबी कशी आहे, समान आहे. आता रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. ते कुठले आहे बघूया. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म बघा, परावर्तनता हा पहिला गुणधर्म आहे. रेख ए बी एकरूप रेख काय असणार आहे इथे, ए बी, म्हणून त्याला सममितता. तर जर रेखा ए बी एकरूप रेख सी डी तर रेख सी डी एकरूप रेख काय असणार आहे, ए बी असणार आहे, म्हणून ते आपण इथे घेतलेले आहे. आता थर्ड आहे संक्रामकता. ती असणार आहे जर रेख ए बी एकरूप रेख सी डी व सी डी एकरूप रेख ई एफ तर ए बी एकरूप रेख काय असणार आहे, ई एफ असणार आहे, जो आपण इथे संक्रामकता या गुणधर्माद्वारे घेतलेला आहे. आता रेषाखंडाचा मध्यबिंदू जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. जर ए एम बी आणि रेख ए एम एकरूप रेख एम बिंदू हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे असे आपण म्हणतो. बघा ए बी चा जो मध्यबिंदू आहे तो प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. आता रेषाखंडाची जी तुलना आहे ते आपण पाहणार आहोत. बघा रेषाखंडाची तुलना, इथे रेख ए बी ची लांबी रेख सी डी पेक्षा कशी आहे, कमी आहे, म्हणजेच लांबी ए बी ही लांबी सी डी पेक्षा जास्त आहे. तर रेख ए बी रेख सी डी किंवा रेख सी डी पेक्षा कशी आहे, मोठी आहे. मग अशा आपण ते या पद्धतीने लिहू शकतो. बघा रेख ए बी जी आहे ती रेख सी डी पेक्षा कशी आहे, तर लहान आहे, म्हणजेच रेख सी डी ही रेख ए बी पेक्षा कशी असणार आहे, तर मोठी असणार आहे. आता रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता ती देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. रेषाखंडाची किंवा किरणाची लंबता जी आहे ती घेतलेली आहे आपण दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण व एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या ज्या रेषा आहे जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड आहेत. बघा ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना कशा असतात, लंब असतात, जे आपण इथे बघितलेलं आहे. तर बघा रेख ए बी आपण इथे बघितलेली आहे, त्याला लंब काय आहे, तर सी डी हा त्याचा लंब आहे. मग रेख ए बी लंबरूप काय येणार आहे, तर सी डी हा किरण येणार आहे, जो आपण इथे दाखवलेला आहे या आकृतीद्वारे. मग इथे आपल्याला जो आता इथे आपण पाहणार आहोत की बिंदूचे रेषापासूनचे अंतर जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. बिंदूचे रेषापासूनचे अंतर. आणि बघा जर रेख सी डी लंबरूप रेख ए बी आणि बिंदू डी हा रेषा ए बी वर असेल. आता रेख ए बी वर बघा सी डीच्या लांबीला बिंदू सी चे रेखा काय म्हणतात, ए बी पासूनचे अंतर असे म्हणतात. मग बिंदू डी ला सी डी या लंबाचा लंबपाद असे म्हणतात. मग इथे उदाहरणार्थ बिंदू एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि
AB बरोबर 8 तर M बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून बघा हे रेषाखंड उकल जे आहे ते आपण करून घेतलेले आहे. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि लांबी AB बरोबर आपल्याला 8 ही दिलेली आहे. AB बरोबर किती 8 दिलेली आहे. म्हणून लांबी AM बरोबर किती हे आपल्याला काढायचे आहे. तर लांबी AM बरोबर लांबी AB छेद किती 2. म्हणून इथे आपल्याला बरोबर किंमत टाकलेली आहे 8/2. बे एक बे आणि बे दुने बघा AB ची लांबी आपल्याला माहित होती ती आहे 8 छेद किती येणार आहे 2. मग बे एक बे आणि बे चौक 8. तर लांबी AM बरोबर किती आलेली आहे तर 8 आलेली आहे. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि बघा पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर उदाहरणार्थ खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते आपल्याला द्यायची आहे. म्हणजेच .uv.pc.vb हे आपल्याला काढायचे आहे. मग त्याचे उकल जे आहे ते आपण करून घेतलेले आहे की रेषाखंडावरती बिंदू U चे जे निर्देशक आहे -5 आहे आणि V चे जे निर्देशक आहे ते 5 आहे. म्हणजे 5 हे साहजिकच आहे -5 पेक्षा मोठे आहे. म्हणून .uv बरोबर किती येणार आहे 5 वजा कंसामध्ये -5 बरोबर किती 5 अधिक 5 किती आलेले आहेत तर 10 आलेले आहेत. म्हणून .pc काढण्यासाठी रेषाखंडावर बिंदू P चे निर्देशांक जे आहे ते आहेत -2 आणि C चे जे निर्देशांक आहे ते आहेत 4 दिलेले आहेत. म्हणून -2 हे 4 पेक्षा कसे आहेत लहान आहे. म्हणून .pc बरोबर 4 वजा 2 कंसामध्ये -2 बरोबर वजा अधिक झालेला आहे. म्हणून 4 अधिक 2 बरोबर किती तर 6. म्हणजे .pc बरोबर आपल्याला किती मिळालेलं आहे तर 6 मिळालेलं आहे. आता पहा .vb काढण्यासाठी रेषाखंडावर आपल्याला काय करावं लागणार आहे. बिंदू B चे निर्देशांक 5 B चे निर्देशांक 2 आपल्याला दिलेला आहे. मग साहजिकच आहे 2 हे 5 पेक्षा कसे आहेत लहान आहेत म्हणजे 5 हे मोठे आहेत. मग .vb बरोबर किती तर 5 वजा 2 किती आलेले आहे तर 3 आलेले आहेत. आता आपण सशर्त विधाने आणि व्यत्यास हे देखील अभ्यासणार आहोत. तर बघा यामध्ये जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाते असे म्हणतात. जी विधाने जर तरच्या रूपात लिहितात त्याला सशस्त्र विधाने असे म्हणतात. सशर्त विधानातील जरने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग म्हणजेच काय म्हणतात तर पूर्वार्ध असे म्हणतात. तळने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग म्हणजेच उत्तरार्ध असे म्हणतात. म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात हे विधान आहे. तर सशर्त विधान जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली जाते. म्हणून बघा इथे तर मिळणारे नवे विधान हे काय असते तर मूळ विधानाचा व्यत्यास आहे असे आपल्याला म्हटलं जातं. एखादे सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असे नाही. तर बघा आता सिद्धता आपण पाहणार आहोत. तर इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड त्यांनी प्रामुख्याने काय केलेलं आहे तर असे दाखवले की काही स्वयंविधी व सर्व मान्य विधाने म्हणजे कुठले तर गृहीतके. आता गृहीतके जे आहेत ती त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म जे आहे ते सिद्ध करता येतात. सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असे म्हटले जाते. तर एखाद्या गुणधर्माचा तर्कशुद्ध सिद्धांत देता येत असेल तर त्या गुणधर्माला सत्य असे मानले जाते. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता असे म्हणतात. मग एखादे सशर्त विधान सत्य आहे हे असे आपल्याला सिद्ध करायचे असते त्यालाच काय म्हणतात सिद्धता असे म्हणतात. जे आपल्याला विधान सत्य करायचे असते त्याला. मग तेव्हा त्यातील पूर्वांगाला काय म्हणतात पक्ष आणि उत्तरांगाला काय म्हणतात साध्य. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे आपल्याला 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात 2. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे सिद्धतेचे काय आहेत प्रकार आहेत. मग एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषांनी केलेल्या कोणाच्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिद्धता आपण इथे देऊयात. बघा
ती सिद्धता जी आहे ते आपण इथे दिलेली आहे. प्रमेय जे आहे ते आहे दोन रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात, हे आहे प्रमेय. आणि पक्ष आहे रेषा AB आणि रेषा CD या परस्परांना O बिंदूत छेदतात. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे तर इथे आकृती देखील काढलेली आहे. बघा A आणि C, B आणि D ह्या दोन ज्या रेषा आहेत त्या परस्परांना कशामध्ये छेदतात तर O मध्ये छेदतात. म्हणून AOB आणि COD ही आपण घेतलेली आहे. तर या आकृतीद्वारे बघा साध्य काय आहे, साध्य काय करायचं आहे बघा, कोन AOC बरोबर कोन BOD हे आपल्याला साध्य करायचं आहे. कोन BOC बरोबर कोन AOD हे देखील साध्यामध्ये आहे. मग सिद्ध आपण केलेला आहे बघा. सिद्धतामध्ये कोन AOC इथे आपण बघू शकतो कोन AOC अधिक कोन कुठला तर BOC बरोबर किती आहे तर 180 अंश. यांचं माप जे आहे ते आहे 180 अंश, जे आपण इथे घेतलेलं आहे. हे झालं विधान 1. मग जे दुसरं आहे बघा कोन BOC इथे बघू शकतो आपण कोन BOC अधिक कोन काय येणार आहे तर कोन येणार आहे BOD बरोबर किती तर 180 अंश. हे आहे दुसरं समीकरण. मग तिसरे जे आपण मांडलेलं आहे बघा, हे रेषीय जोडीतील कोन आहे आणि तिसरे आपण घेतलेला आहे कोन AOC. बघा कोन AOC आपण हा एक कोन घेतलेला आहे अधिक कोन काय येणार आहे तर BOC बरोबर कोन BOC अधिक कोन BOD हा रेषीय जोडीतील जो कोन आहे तो आपण इथे घेतलेला आहे. विधान 1 आणि विधान 2 वरून जी सिद्धता आपण केलेली आहे ती पुढील प्रमाणे असणार आहे की कोन AOC व कोन BOC चा लोप करून इथे याच प्रमाणे कोन BOC बरोबर कोन AOD हे सिद्ध करता आलेले आहे. बघा हे आपण सिद्ध कसे केलेले आहे. आता बघा अप्रत्यक्ष तर इथे आपल्याला कोन BOC बरोबर कोन AOD हे आपण सिद्ध केलेले आहे. आता पुढील जे एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहोत ते आहे अप्रत्यक्ष सिद्धांत. आता बघा अप्रत्यक्ष सिद्धांत जो आहे तो आपण कसा समजून घ्यायचा आहे. बघा अप्रत्यक्ष सिद्धांत म्हणजेच या पद्धतीत सुरुवातीस साध्य असत्य आहे असे आपण गृहीत धरायचे आहे. मग काढलेला निष्कर्ष माहीत असलेले सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजेच दिलेल्या माहितीशी विसंगत असतो. त्यामुळे काय होतं तर साध्य असत्य आहे मानणे चुकीचे आहे असा निष्कर्ष आपल्याला काढावा लागतो. म्हणजे साध्य सत्य आहे हे स्वीकारले जाते. आता इथे विधान काय आहे 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. सशर्त विधान काय आहे जर P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर P ही विषम संख्या असते. म्हणजे पक्षामध्ये काय येणार आहे बघा P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे म्हणजेच P चे व 1 व P हे 2च काय असणार आहे विभाजक जे आहे ते आहे. हा आपण केलेला आहे पक्ष. आता आपण साध्य जे आहे P ही विषम संख्या आहे. त्यानंतर सिद्धता बघा P ही संख्या विषम नाही असे आपण मानू म्हणजेच P ही समसंख्या आहे आणि 2 हा P चा विभाजक आहे. हे काय आहे समीकरण 1. पण P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे. हे आहे पक्ष आणि म्हणून P चे 1 व S हे 2च विभाजक आहेत. हे आहे दुसरं. मग विधान 1 व विधान 2 वरून पक्षाचे काय होते विसंगती येते. म्हणून मानलेले विधान कसे आहे तर चूक आहे. म्हणजे P ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होते. आता खालील विधाने जर तर रूपात आपल्याला लिहायची आहे. तर पहा मुलांनो खालील विधाने जर तर रूपात आपल्याला लिहायची आहे. म्हणून बघा समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. मग याची उकल आपण बघा कशी केलेली आहे जर तरच्या स्वरूपात हे विधाने आपण घेतलेली आहेत. जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर
तर चौकोनाच्या सम्मुखकोन कशा असतात? एकरूप असतात. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. जर तरच्या स्वरूपात आपण ते घेतलेलं आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. हे आपण जर त्याच्या स्वरूपात उदाहरणे घेतलेले आहेत. आता पुढील विधानांचा व्यत्यास हे लिहायचं आहे. म्हणून दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे उत्क्रम कोन एकरूप असतात. म्हणून जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे उत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. हे जर तरच्या स्वरूपात आपण घेतलेलं आहे. दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. दुसरं बघा, त्याची जी उकल आहे ते आपण केलेले आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनाची जोडी ही कशी असते? पूरक असते. बघा इथे आपण जर तरच्या स्वरूपात जे विधाने आहे ते आपण घेतलेले आहे. इथे बघा जर आहे आणि इथे आपण बघितलेलं आहे तर आहे. म्हणजेच इथे प्रश्न काय आहे? दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे उत्क्रम कोन एकरूप असतात. म्हणजे जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे उत्क्रम कोन कशा असतात? एकरूप असतील तर त्या दोन रेषांना काय म्हणतात? समांतर असे म्हणतात. रेषा समांतर असे म्हणतात. तर अशा प्रकारे जर तरने हे विधान जे आहे ते आपण घेतलेले आहे. बघा दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. त्याची उकल बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता होणाऱ्या आंतरकोनाची जोडी पूरक असते. फक्त आपण जर आणि तर हे काय केलेलं आहे? कट केलेलं आहे आणि बाकीचं विधान आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत? तर बिंदू, रेषा, प्रतल व त्यांची निर्देशक व अंतर तसेच सशर्त विधाने, सिद्धांत यांच्या दरम्यानचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर पहा, अशा प्रकारे आपला हा जो पाठ आहे तो आपण इथे अभ्यासलेला आहे. कुठला पाठ आहे? बघा आपला भाग 2 मधील पहिला पाठ भूमितीतील मूलभूत संबोध हा जो हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा थोडक्यात सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील आपण काय करणार आहोत? तर भूमितीतील मूलभूत संबोध हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.